नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 ऑक्टोबर 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या राज्याने किंवा कोणत्या राज्यामध्ये देशी गायींना राज्यमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याने राज्याच्या अंतर्गत असलेल्या देशी गायींना राज्यमातेचा या ठिकाणी दर्जा दिलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणता देश भारताच्या पॉवर ग्रीडद्वारे बांगलादेशला 40 मेगावॉट वीज निर्यात करणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नेपाळ हा देश भारताच्या बसवण्यात आलेल्या पॉवर ग्रीडद्वारे बांगलादेश या देशाला 40 मेगावॉट वीज निर्यात करणार आहे. लक्षात घ्या, एक्सपोर्ट करणे म्हणजे निर्यात करणे आणि इम्पोर्ट करणे म्हणजेच काय? आयात करणे. क्लिअर? दोन गोष्टी लिहून घ्या एक्स्ट्रा. नेपाळ, भारत आणि बांगलादेश यांनी त्रिपक्षीय करारावरती नुकतीच स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे नेपाळ भारताची जमीन आणि भारतामध्ये असलेल्या पायाभूत सुविधांचा वापर करून बांगलादेशाला 40 मेगावॉट वीज विकू शकणार आहे. आणि दुसरा पॉइंट, नेपाळची जलविद्युत ऊर्जा प्रथमच 3ऱ्या क्रमांकावरती या ठिकाणी निर्यात केली जात आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पर्याय क्रमांक डी, नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. नेपाळ. लगेच नेपाळबद्दल आपण चर्चा करूया. नेपाळ या देशाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत रामचंद्र पौडेल. नवीन उपाध्यक्ष बनले आहेत राम सहाय प्रसाद यादव. नवीन पंतप्रधान बनले आहेत KP शर्मा ओली. मुख्य न्यायाधीश आहेत बिशंबर प्रसाद श्रेष्ठ. राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. CCI म्हणजेच काय? कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय स्पर्धा आयोग. बरोबर? तर या आयोगाने टिंबटिंबच्या 13,630 कोटींच्या भारत सिरम्स आणि लसींच्या संपादनासाठी मान्यता दिलेली आहे, म्हणजेच अप्रुव्हल दिलेलं आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मॅनकाइंड फार्मा असं त्या कंपनीचं नाव आहे. तर मॅनकाइंड फार्माच्या 13,630 कोटींच्या भारत सिरम्स आणि लसींच्या संपादनासाठी अप्रुव्हल या ठिकाणी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? मान्यता या ठिकाणी दिलेली आहे. कोणी? CCIने. CCI फुल फॉर्म काय? कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय स्पर्धा आयोग. स्थापना झाली 14 ऑक्टोबर 2003ला आणि वर्तमानमधील अध्यक्ष या ठिकाणी चेअरपर्सन आहेत रवनीत कौर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये आयोजित केलेल्या पहिल्या राज्य प्रायोजित बिबट्या गणनेमध्ये राज्यातील विविध वनक्षेत्रामध्ये 696 बिबट्या आढळलेले आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बरेच प्रश्न या प्रश्नातून विचारले जाऊ शकतात. 2-3 एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. पहिला पॉईंट, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने 2022 मध्ये ओडिसामध्ये शेवटची बिबट्याची गणना केली होती, ज्या दरम्यान 568 बिबट्या त्यावेळेस या ठिकाणी सापडलेले होते. दुसरा पॉईंट, 2022 ते 2024 या 2 वर्षामध्ये ओडिसातील बिबट्यांची संख्या 22% वाढली असून 568 वरून 696 वरती ती संख्या पोहोचलेली आहे. तिसरा पॉईंट, सिमिलीपाल नावाचा एक व्याघ्र प्रकल्प आहे आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये सुमारे 200 बिबट्या आहेत, जे या राज्यामध्ये सर्वाधिक आहेत. आणि शेवटचा पॉईंट, 7 कोसिया लँडस्केप राज्यातील 2ऱ्या क्रमांकाची बिबट्याची लोकसंख्या असलेल्या या ठिकाणी लँडस्केप आहे, ज्या ठिकाणी 150 एवढी या ठिकाणी बिबट्याची संख्या आहे. एक्स्ट्रा प्रश्न विचारला जाऊ शकतो, सिमिलीपाल नावाचा जे काही व्याघ्र प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर कुठे आहे? ओडिसा राज्यामध्ये. आणि ओडिसा राज्यामध्ये पहिल्या राज्य प्रायोजित बिबट्या गणनेमध्ये राज्यातील विविध वनक्षेत्रामध्ये 696 काय झालेले आहेत? बिबट्या आढळून आलेले आहेत. पुढचा प्रश्न,
अलीकडेच कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दिलेला आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या 79 क्रमांकाच्या सत्रादरम्यान भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोब्गे यांनी सुधारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी जागेसाठी भारताच्या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शवलेला आहे. दुसरा पॉइंट, भारताची लक्षणीय आर्थिक वाढ आणि जागतिक दक्षिणेतील नेतृत्व हे या स्थानासाठी योग्य आहे, यावर त्यांनी या ठिकाणी भर दिला होता आणि याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर भारताच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दिलेला आहे. कोणी? पर्याय क्रमांक ए, भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट 2024 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, UAE युनायटेड अरब एमिरेट्स नावाचं योग्य उत्तर असणार आहे. तर UAE या ठिकाणी वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट 2024 आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या UAE बद्दल. ICC महिला T20 विश्वचषक 2024 चे आयोजन देखील या ठिकाणी UAE या देशाच्या अंतर्गत केले जाणार आहे. ठीक आहे, प्रश्न आहे समिट बद्दल, परिषदेबद्दल. तर लगेच काय करूया, नवनवीन आयोजित करण्यात आलेले जे काही परिषद आहेत त्यांचे जे काही व्हेन्यूज आहेत म्हणजेच ठिकाणं आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. 10वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक इंडोनेशियामध्ये झाली. 54वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया आयोजित करण्यात आला गोव्यामध्ये. जागतिक मत्स्य व्यवसाय समिट इंडिया 2023 आयोजित करण्यात आली गुजरातमध्ये. 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट मेळावा भरवण्यात आला मेघालयमध्ये. एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 आयोजित करण्यात आलं इंडोनेशियामध्ये. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP28 आयोजित करण्यात आली UAE मध्ये. G77 शिखर परिषद 2024 आयोजित करण्यात आली युगांडामध्ये. 2024 वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट झालं दुबईमध्ये. दुसरी भारतीय साखर आणि जैव ऊर्जा परिषद झाली नवी दिल्लीमध्ये. आणि वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट 2024 UAE मध्ये. पुढचा प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे हार्पून मिसाईल किंवा हार्पून क्षेपणास्त्र कोणत्या देशाने डेव्हलप केलेले आहे, विकसित केलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. तैवानला अमेरिकेकडून 100 जमीन आधारित हार्पून अँटी शिप क्षेपणास्त्र प्रणालीची पहिली तुकडी मिळाली आहे. दुसरा पॉइंट, हार्पून क्षेपणास्त्र 1977 पासून हवाई, जहाज आणि पाणबुडी प्रक्षेपित आवृत्त्यांसह सेवेमध्ये आहे. तर पर्याय क्रमांक सी, अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या देशाने हार्पून मिसाईल, हार्पून या ठिकाणी क्षेपणास्त्र डेव्हलप केलेलं आहे, विकसित केलेलं आहे. पुढचा प्रश्न, खो खो विश्वचषक 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित केले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2025 ची जी काही आवृत्ती असणार आहे खो खो वर्ल्ड कपची, खो खो विश्वचषकाची, ती आयोजित केली जाणार आहे आपल्या भारतामध्ये. पुढचा प्रश्न, पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2024 रोजी या ठिकाणी सुरू करण्यात आली, म्हणजे 2024 मध्ये सुरू करण्यात आली. ही जी काही पंतप्रधान इंटर्नशिप योजना आहे 2024 याच्या अंतर्गत दरमहा किती स्टायपंड दिले जाणार आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 5,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी स्टायपंड दिले जाणार आहे. कोणत्या योजनेअंतर्गत? पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2024च्या अंतर्गत. केव्हा सुरू झाली ही योजना? 3 ऑक्टोबर 2024 ला. याच्या मागचा उद्देश काय आहे? लिहून घ्या. पुढील 5 वर्षामध्ये टॉप 50 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याचे या योजनेच्या मागचं उद्दिष्ट आहे. पर्याय क्रमांक ए, 5,000 रुपये एवढं त्यांना स्टायपंड दिलं जाणार आहे. पुढचा प्रश्न, महात्मा गांधीजींच्या 155 क्रमांकाच्या जयंतीनिमित्त देशातील पहिल्या बापू टावरचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बिहार राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या 155व्या क्रमांकाच्या जयंतीनिमित्त देशातील पहिल्या बापू टावरचे या ठिकाणी इनॉग्रेशन करण्यात आलं आहे.
पुढचा प्रश्न, 95 क्रमांकाच्या मुरुगप्पा गोल्ड कप हॉकी स्पर्धेचे 2024चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंडियन रेल्वे, भारतीय रेल्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, नीती आयोगाने कोणत्या राज्यामध्ये महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मचा पहिला राज्य अध्याय सुरू केलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. नीती आयोगाचा महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म चॅप्टर मिळवणारे पहिले राज्य कोणते आहे? तर तेलंगणा. विविध क्षेत्रातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना पाठिंबा देणे हे या प्लॅटफॉर्मचे मागचं उद्दिष्ट आहे. जाता जाता आपण या ठिकाणी काय करूया, प्रथम ज्या काही घटना घडलेल्या आहेत भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांच्या अंतर्गत त्याच्यावरती चर्चा करूया. निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा मिळवणारे भारतातील पहिले विमानतळ ठरलं आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. पहिले संविधान संग्रहालय उघडण्यात आलं हरियाणामध्ये. छत्तीसगडचा पहिला 15 मेगावॉटचा तरंगणारा सोलार प्लांट उभारण्यात आला भिलाई स्टील प्लांटमध्ये. युनिफाईड पेन्शन योजना स्वीकार करणारे पहिले राज्य आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. भारतातील पहिला CO2 मिथेनॉल पायलट प्लांट प्रस्तावित आहे महाराष्ट्रातील पुण्यामध्ये. दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळाला 2027 पर्यंत भारतातील पहिली एअर ट्रेन सुरू होणार आहे. भारतातील पहिली सुपर कॅपॅसिटर उत्पादन सुविधेचे उद्घाटन केरळमध्ये. देशातील पहिल्या बापू टावरचे उद्घाटन बिहारमध्ये. आणि नीती आयोगाच्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म चॅप्टर मिळवणारे पहिले राज्य ठरलं आहे तेलंगणा. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. ऑक्टोबर 2024 मध्ये ICCने कोणत्या देशाच्या खेळाडूला प्रवीण जयविक्रमावर या ठिकाणी बंदी घातलेली आहे? त्याचा जो काही विक्रम आहे त्याच्यावरती त्यांनी बॅन केलेला आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी हे जे काही जयविक्रम आहेत यांनी काय केलेलं आहे, एक विक्रम केलेला आहे. कोणता? खेळाच्या भ्रष्टाचाराविरोधी संहितेचा भंग केल्याबद्दल सर्व प्रकारच्या क्रिकेटवरती त्याच्यावरती 1 वर्षाची बंदी घातलेली आहे. बरोबर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, शास्त्र रामानुजन हा जो काही पुरस्कार दिला जातो तो कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? विज्ञान, गणित, साहित्य की नृत्य? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबरला वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. 7 ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस आणि पहिल्या सोमवारी असतो ऑक्टोबर महिन्यातील जागतिक अधिवास दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्याचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस आणि संयुक्त राष्ट्र दिवस. आणि 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस. क्लिअर?